चला द्या, एक चेंडू द्या, मॅच चालू करा. आणि डब बॉल बंदच करा. तो कुठं असला ना तो कोपऱ्यात ठेवून दे. शुभम साईडलाच ठेवा तो बॉल. यश बॉल साईडला ठेव आणि मॅच चालू करा. चला 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 चला, क्षेत्ररक्षण लावून घ्या. विनोद मात्र या सामन्याचा सामनावीर ठरतोय शुभम पाटील. विनोददादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. विनोददादा म्हात्रे. या विनोददादा म्हात्रे सामनावीराचा. ओमकार पाटील द्या. चला तुम्ही या, मी या नको. सनी संदेश पाटील स्कोरिंगच्या भूमिकेत यायचा आहे. पहिला चेंडू केदारचा ऑफ साईडच्या दिशेने गटवलाय. मयूर जाधव याने संघाचं खातं ओपन करतोय तो मयूर. एक या धावसंख्येने नवीन पहिलाच चेंडू अतिशय सुरेख फटका मयूर जाधवच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. हा सामना साई अंश सुपर किंग विपक्ष कार्लेकर कुरुड रायडर्स. चेंडू जातोय निर्धाव. फलंदाजाला काही समजत नाहीये. चला पुढील चेंडू केदार याचा. केदार टू टिटू. स्लो चेंडू जोरदार मारलेला फटका. फटका खडखडीत दणदणीत चौकार. सुयोगच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार. आझाद मैदान कुरुळ कुरुळ कुरुळ. केदारवर हल्ला चढवला जातोय. आता मात्र चेंडू येतोय निर्धाव. स्वतः पिंट्यास मागे राहिलेला दिसतोय. संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेणार या मॅच मध्ये असं जाणवतंय. कारण का ही मॅच निर्णायक असणार त्यांच्यासाठी सुद्धा. जिंकणं अतिशय इम्पॉर्टंट असणार आहे. रिवर्सचा फटका. खेळण्याची घाई होत आहे सुयोग पाटील यांच्याकडनं. सगळे फटके चौकार षटकार चौकार षटकार यांच्या आतषबाजी करण्याचा प्रयत्न होतो तो म्हणजे सुयोग पाटील यांचा. म्हणजे टिट्या षटकातील पुढील चेंडू केदार याचा. फुलर लेनचा चेंडू. रिव्ह्यू नाही आहे कसा समजून घ्या थोडं तुम्ही पण. फलंदाज बाद घोषित केलेला आहे पंचांनी. फलंदाज मान्य मला तुमची तक्रार आहे पंचांकडे पण ह्या गोष्टीला आपल्याकडे कोणताही आक्षेप नाही आहे. रिव्ह्यू प्रकार नाही आहे इथे.
कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार. कारलेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले. साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले. समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. थँक्यू डीजे. पुढील षटक यश घाडगे आणि पुढील फलंदाज मैदानामध्ये तो म्हणजे प्रसाद पाटील पिंट्या. त्याच्या बॅट मधून अजून ती इनिंग बघायला मिळत नाहीये. ह्या मॅच मध्ये त्याच्या बॅट मधून ती इनिंग बघायला मिळणार का? कारण प्रसाद एकदा आक्रमक झाला म्हणजे पिंट्या की मैदानामध्ये वादळ घोंगावतं. पिंट्याची अशी फलंदाजी आहे की समोरच्या टीमला वन साइडेड लोलवून टाकतो. असा पिंट्या मैदानामध्ये येतोय. षटकातील पुढील चेंडू, पहिला चेंडू यशाचा आणि चेंडू जातोय लॉंग ऑफच्या दिशेने. तिथे
पिंट्या आणि मयूरचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय. चौकार षटकार चौकार षटकार कंटिन्यू चालू आहे ते मैदानामध्ये. प्रेक्षकांचं मनोरंजन होते फिल्डिंग वाल्या टीम कडनं. हॅलो, मी म्हटलं होतं सुरुवातीला पिंट्याचं जर वादळ मैदानामध्ये आलं तर कुठलीही गोष्ट त्याच्यासमोर फिके आहेत. पुन्हा एकदा चेंडू जाते हवेत. कॅचचा प्रयत्न होते केदार विरजेकडनं आणि इथे सुद्धा 2 धावा मिळतात. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 32 पर्यंत. मस्त मयूर, गुड बॅटिंग. पहिल्या मॅच मध्ये काय झालं होतं त्याचा पूर्णपणे विसर पाडत कार्लेकर कुरुल रायडर्स संघ सध्या जोमात सुटलेला आहे. 14 चेंडूंमध्ये 32 धावा जमवलेल्या आहेत. आता मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षक हातात. ताकद कमी पडते ती म्हणजे मयूर याच्याकडनं. आणि कुरुळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान दणाणलं कुरुळ गाव नाव गाजलं. क्रिकेटचा हा महासंग्राम कुरुळकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले. आडगे ब्रदर्स दमदार खेळले. साईश वॉरियर्स लढतीला तयार. आता आला तो म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाज. कशा प्रकारे फलंदाजी करेल. समोर एक हार्ड हिटर आहे त्याला साथ देण्याची गरज असेल ती म्हणजे लक्ष्मण वारे याला. कारण जोपर्यंत मैदानामध्ये पिंट्या आहे तोपर्यंत धावांचा रतिबा वाढत जाणार आहे. षटकातील पुढील चेंडू केदार बिर्जे याचा. अतिशय सुंदर फटका. चेंडू जातो डीप पॉइंटच्या दिशेने. तिथे एक धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि आणि चेंडू सीमारेषा पार. चौकार. कुरुळकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले. आडगे ब्रदर्स दमदार खेळले. चेंडू निर्धाव. धावसंख्या स्थिर. धावसंख्या 36. तिसरं षटक चालू. षटकातील 2 चेंडूंचं खेळणं बाकी. एका चेंडूचं खेळणं बाकी. चार रन पहिल्या चेंडूवर. नंतरचे लगातारचे 2 चेंडू निर्धाव. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडूचा ते निर्धाव. मागच्या सामन्यामध्ये आदित्य यांनी 2 रन 3 रनची अशा ओव्हर टाकल्या होत्या. यावेळी मात्र पिंट्या स्ट्राईकला आहे. पिंट्या काय करतोय आपल्याला बघायचं आहे.
पिंट्याला जीवनदान म्हणजे यमराजाला बोलवून आलेला आहे. आणि पिंट्या कुरुल गावातील सध्याचा टॉपचा बॅट्समन आहे. म्हणजे जो षटकार फक्त सीमारेषे पार मारत नाहीये तर 8-9 मारण्यामध्ये माहिर आहे. आणि त्याला जीवनदान देणं म्हणजे कठीण आहे टीमसाठी. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 पर्यंत. एक धाव मिळते संघाला. धावसंख्येत 1 निवाड. धावसंख्या 2 पोहोचते ती म्हणजे 38 पर्यंत. आता पुन्हा एकदा स्ट्राईकला म्हणजे प्रसाद महात्रे पिंट्या. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न पण चेंडू काही नीटचा बॅटवर येत नाहीये. एक धाव मिळते संघाला आणि एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39 पर्यंत. कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार कारलेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले. आता 2 चेंडूंमध्ये 7 धावाची गरज असेल ती म्हणजे 2 चेंडूंमध्ये 7 धावा असतील चॅलेंजवर तर चॅलेंज कंप्लीट करण्यासाठी ते म्हणजे प्रसाद म्हात्रेकडे. आदित्य टू पिंट्या. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. निलेश कार्लेकर ऑन दी स्ट्राइक. अशा प्रकारे चॅलेंज ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च झालेल्या आहेत. त्याच्यामुळे 3 रन मायनस होतील त्या म्हणजे बॅटिंग वाल्या टीमच्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39 पर्यंत. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं बाकी. साधा सोपा झेली ते पिंट्याचा ड्रॉप होतोय. चेंडू जातो सीमा रेषा पार. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान कुरुळ प्रीमियर लीग आझाद मैदान कोळ कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान जय हो कुरुळ. पहिल्या चेंडूवर 4 धावा मिळतात त्या म्हणजे संघाला.
पुन्हा एकदा श्रवण. पुन्हा एकदा आदित्यकडे चेंडू जातोय आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. सेम 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 झेल ड्रॉप केलं जातोय. लगातार 2 चेंडूंवर 2 झेल ड्रॉप, ते पण कोणाचे तर प्रसाद म्हात्रे पिंट्याचे. त्याचा अठ्ठा मारण्याचा प्रयत्न होतो, त्याच्यामुळे बॅटचा आणि बॉलचं नीटचं टायमिंग होत नाहीये. अतिशय खराब अशी फिल्डिंग चालू आहे. आता मात्र चेंडू बहुतेक हरवलेला आहे. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर महान. हुरळत प्रीमियर लीग, आझाद मैदान कोळ. हुरळत प्रीमियर लीग, हुरळकरांचा अभिमान. जय हो हुरळ, जय हो. चेंडू पुन्हा एकदा सीमारेषा पार, षटकार. आझाद मैदान कुरुळ, कुरुळ. कुरुळ प्रीमियर लीग, कुरुळकरांचा अभिमान. पुन्हा एकदा श्रवण. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, षटकार. महासंग्राम, कुरुळकरांचा अभिमान. प्राणवी चॅलेंजर्स मैदानात उतरले, आडगे ब्रदर्स दमदार खेळले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 66 पर्यंत. अर्धशतका जवळ आतो म्हणजे प्रसाद. चुकीची दुरुस्ती 1 मिनिट कारलेकर. धावसंख्या झाली ती म्हणजे 63. पिंट्या 13 चेंडूंमध्ये 46 धावसंख्येवर खेळतोय. केपीएल पर्व 8 मधलं पहिलं अर्धशतक पिंट्या झळकावणार का? कोणाच्या मनात प्रश्नचिन्ह नसेल, माझ्या मनात तरी नसेल, कारण पिंट्या असा बॅट्समन आहे की तो काही करू शकतो. निलेश कार्लेकर यांनी सुद्धा आपली भूमिका चोख बजावलेली आहे. आपल्याकडे जर हार्ड हिटर फलंदाज आहे तर आपण त्याला स्ट्राईक देणं अतिशय गरजेचं आहे. तीच भूमिका इथे निलेश कार्लेकर करतोय आणि आता स्ट्राईकला येतो तो म्हणजे प्रसाद म्हात्रे. स्ट्रेट डाऊन द विकेट. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार आणि अर्धशतक झळकावते म्हणजे प्रसाद म्हात्रे. केपीएल पर्व 8 मधलं पहिलं अर्धशतक. एक बॅट दाखवून करायचंय. अतिशय सुंदर अशी खेळी. 3 जीवनदान भेटले, पण ते 3 जीवनदानानंतर एवढे रन करणं ते पण अतिशय महत्वाचं आहे. अतिशय सुरेख फलंदाजी पिंट्याची. जोरदार मारलेला फटका. कुशल पाटील सुंदर असा झेल पकडतो कुशल याने. अतिशय सुरेख झेल पकडलाय तो कुशल.
पाटील याने आणि संघाला बसतोय तो कुरुळ मध्ये पेटली स्पर्धेची धार कार्लेकर कुरुळ रायडर्स वेगात धावले साई अंश सुपर किंग्स शॉट्स झळकले समाही स्वर्णी स्पोर्ट्सची शान धाव संख्या झाली ती 67. अतिशय सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली ती पिंट्या याची. अर्धशतक झळकावलंय. सुरेख KPL पर्व 8चं पहिलं अर्धशतक. नवीन फलंदाज गणेश तंगणकर मागच्या मॅच मध्ये स्ट्राईकला जो म्हणजे गणेश तंगणकर. षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी. आहे 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 आझाद मैदान कोण अतिशय सुंदर कुरुळ प्रीमियर लीग कुरुळकरांचा अभिमान जय हो कुरुळ जय हो खेळाचा जय हो कुरुळ जय हो खेळाचा धावसंख्येत 4 नि वाढ. धावसंख्येतून पोहोचली ती म्हणजे 71 पर्यंत. सॉरी 72. षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू निर्धाव. 6 षटकांच्या समाप्तीनंतर कार्लेकर कुरुळ संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 72. 73 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे सायन्स सुपर किंग संघाला. चला पुढील सामन्याचा नाणेफेक. घाडगे ब्रदर्स संघाचा कर्णधार प्रणय नसाडे आणि प्राणवी चॅलेंजर्स संघाचा कर्णधार संकेत पाटील. आपण दोघांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं टॉस साठी. नाणेफेकीसाठी यायचं दोन्ही संघांनी.
साई सुपर किंग संघाने सलामीचे 2 फलंदाज लवकर पाठवायचे आहेत. तसेच कार्लेकर कुरुड रायडर्स संघाने सुद्धा त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही दिवसातला एक सामना शिल्लक आहे, तो आपल्याला खेळवायचा. त्या चला टॉस साठी यायचं आहे. पंचांनी सुद्धा सामना त्वरित चालू करायचा आहे. पुढची एक मॅच खेळवायची आहे. कृपया दोन्ही संघाच्या कर्णधारांना नाणेफेकीसाठी यायचं आहे. चला प्राणवी चॅलेंजर्स वर्सेस घाटगे ब्रदर्स. पहिला रिव्हर्स स्वीपचा फटका, 4 धावांची वाढ. कुरुळकरांचा अभिमान. जय हो कुरुळ, जय हो खेळाचा, जय हो कुरुळ. पुढील चेंडू घेऊन पंचाच्या डाव्या बाजूने सुयोग. सुयोग विरुद्ध पप्पू. पुन्हा एकदा कॉर्चच्या दिशेने मारलेला सुंदर फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण लक्ष्मण कडून. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते बिनबाद 5. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन सुयोग. सुयोग टू साहिल. संघाठी कुरुळ प्रीमियर लीग. कुरुळकरांचा अभिमान. कुरुळ प्रीमियर लीग. कुरुळकरांचा अभिमान. आझाद मैदान तणाणलं. रनआउटच्या स्वरूपात प्रसाद गोंधळे तंबूत परततोय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज केदार बिरजे. सुरेख गोलंदाजी अवांत स्वरूपात 1 निभर झालेली आहे. धावसंख्या झाले. चला पुढा फलंदाज. जोरदार मारलेला फटका. फुलटॉसचा चेंडू आणि खणखणीत दणदणीत षटकार पाहायला मिळतो तो साहिलच्या बॅट मधून. किट्याच्या वरती मोठा प्रहार केला तो साहिल याने. धावसंख्येत 6 निभर. धावसंख्या झाले.
धाव संख्या झाले 13. सुयोग पाटील उर्फ टिट्या कायसा महागडा ठरतोय. पुढील चेंडू सुयोगचा स्लोवर चेंडू कमबॅक करताना पाहायला मिळतो तो टिटू. चेंडू शेवटचा चेंडू बाकी. अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला तो टिटूचा. पुढील चेंडू स्लोवर चेंडू जोरदार मारायला फटका झेल खाली गणेश 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 आणि फलंदाज बाद. दुसरा मोठा आदरा बसतोय तो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती 2-13. प्रशांत दादाची बॅट घरी गेला. प्रशांत दादा चला चला चालू आहे सामना. सुरेख चेंडू चेंडू अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण पिंट्याच. यशला कोणाची बॅट पाहिजे ती द्या 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 द्या. अतिशय सुरेख चेंडू पिंटू याचा. धाव संख्येत 1 धाव संख्या झाले 14. तू शांत घे अंपायरिंग कर आम्ही बघतो इथे. चला चालू करा सामना. चला पुढील चेंडू फुलटा चेंडू सुरेख फटका यशच्या बॅट मधून निघालाय. ऑफसाईडच्या दिशेने खडखडीत दणदणीत चौकार. धाव संख्येत 4 धाव संख्या झाली ती 18. ही मॅच पुढील चेंडू पिंटूचा क्षेत्ररक्षक तयार मयूर जाधव. एका धावसंख्येवर समाधान मानतो यश. धावसंख्येत 1 धावसंख्या झाले 19. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचे. आपल्याला एक मॅच खेळायची आहे. स्वप्नील वाला इकडून तिकडून धावत असताना चला पुढील चेंडू पिंटूचा ऑफ साईडच्या दिशेने काढवणार
चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुरेख पहिल्या सुरक्षित रक्षा स्वप्नील वाळज कडून कडक कडक कडक. धाव संख्या झाली ती 20. 2 बाद 20. पुढे चेंडू पिंटूचा सुरेख गोलंदाजी करतोय तो पिंट्या आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. एका धाव समाधान मानतोय साई अंश सुपर किंग संघ. धाव संख्या झाली ती 21. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 21 जिंकण्यासाठी 24 चेंडू 52 धावांची आवश्यकता. चला लवकरात लवकर अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्या. जा टिन्या रेडी होऊन ये जा जा. चला चला टायमिंग चालू आहे. 30 मिनिटांच्या आत 6 ओव्हर संपल्या हव्यात. चला फास्ट घ्या. एक मॅच होऊन जाईल. आपल्याला फायनलला उशीर होणार नाही. काळोखात होणार. दिवसाच्या उजेडात आपली फायनल होऊ शकते. चला निलेश कार्लेकर तयार. निलेश 2 यशा. ओके अवंत स्वरूपात 1 धाव आणि धाव संख्या झाली ते 23. जिंकण्यासाठी 24 चेंडूंमध्ये 50 धावांची आवश्यकता. चला फास्ट घ्या. नको. अतिशय सुरेख फटका पाहायला केदारच्या बॅट मधून आणि तिथे मॅडी उपलब्ध आहे. एका धावेवर समाधान मानतो केदार. धाव संख्येत 1 नी वर. धाव संख्येत 23. चेंडू जातोय निर्धाव. पुढे चेंडू शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली लक्ष्मण वारे आणि झेल फलंदाज बाद. तिसरा आदरा बसतोय तो साई सुपर किंग संघाला यश घाडग्याच्या मार्फत. चला बॅट्समन या लवकर. नवीन आलेला फलंदाज जुना जाणता
पुढील चेंडू निलुदाचा जोरदार मारण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी. चेंडू जातोय निर्धाव व सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला कार्लेकर कुरुड रायडर्स संघाकडून. पुढील चेंडू निलेश टू ब्रिजेश. जोरदार मारलेला फटका अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण गणेश कडून पाहायला मिळत आहे. संघासाठी आपल्या 3 धावा सेव्ह केल्यात ते गणेशाने. सुरेख क्षेत्ररक्षण कार्लेकर कुरुड रायडर्स संघाकडून. प्रयत्न केदारचा अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण दीप नेटारेकडून. एका धावेवर समाधान मानतोय तो केदार. धाव संख्या झाली ती 3 बाद 26 धावा. 3 बाद 26. या ओमकार बाळू स्टार. अठरा चेंडू 47 धावा. 18 चेंडू 47 धावा. आता चौथी ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर. 10 धावा काढा किंवा 10च्या वर धावा काढा आणि 5 रन एक्स्ट्रा मिळवा. असा हा कुरुळ प्रीमियर लीग मध्ये नवीन नियम आपल्या कुरुळ प्रीमियर लीग मध्ये लागू केलेला आहे. चॅलेंज ओव्हर घेऊन टिट्या. पहिला चेंडू जोरदार मारलेला फटका आणि अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण निलेशकडून पाहायला मिळतंय. एका धावेवर समाधान मानतो तो केदार. स्वतः कर्णधार उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करतोय. पुढील चेंडू टिटू टू बॉन्ड. जोरदार मारण्याचा प्रयत्न ठरतोय अयशस्वी. फलंदाज बाद. चौथा आदरा बसवतो साई अंश सुपर किंग संघाला ब्रिजेशच्या स्वरूपात. अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो टिट्या. चला नवीन फलंदाज आदित्य घाडगे. लेफ्ट हँडेड फलंदाज आदित्य. चला आदित्य. चला टॉम्याची जोडी आलेली आहे. रॉम्या. चला आदित्य. चला या. बॅट अगोदरच घ्या कुठली हवी ती. तिकडूनच तापवून ये. चला चॅलेंजिंग ओव्हर. नवीन फलंदाज लेफ्ट हँडेड फलंदाज आदित्य घाडगे. चॅलेंजिंग ओव्हर इन प्रोग्रेस. पुढील चेंडू आदित्य टू टिटू. जोरदार मारला फटका फलंदाज बाद. 5वा आदरा बसतो तो साई सुपर किंग संघाला. फुलटॉस चेंडूचा फायदा काही घेता नाही आला आदित्यला. कडक फिल्डिंग करतोस. नवीन फलंदाज श्रवण.
नवीन फलंदाज श्रवण अंडर 19चा खेळाडू श्रवण फलंदाजीसाठी आलाय. काय करतोय पाहूयात. स्लोवर चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी सुयोग पाटील उर्फ टिट्या यायची. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये 4 चेंडू अतिशय सुरेख गोलंदाजी करतोय तो टिट्टू. चॅलेंजिंग ओव्हर. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू चेंडू जातोय निर्धाव. पुन्हा एकदा चेंडू जातो निर्धाव. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये सुंदररित्या गोलंदाजी करतोय तो टिट्या. धाव संख्या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आता 1 रन झाले आहे ती मायनस होईल फक्त. जर चॅलेंजिंग ओव्हर मध्ये मेडन ओव्हर आली तर 5 धावा मायनस होतील. याची सर्व संघाने नोंद घ्यायची आहे. फक्त 1 रन मायनस. धाव संख्या झाली ती 26. बारा चेंडू 47 धावांची गरज. फलंदाज केदार बिरजे. नवीन गोलंदाज निलेश कार्लेकर. स्लोवर चेंडू जोरदार मारलेला फटका टिट्टू. फलंदाज बाद. 6वा हादरा बसतो तो केदाराच्या मार. राहुल याला जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो निर्धाव. धाव संख्या स्थिर. धाव संख्या झाली 26. 6 बाद 26. सुरेख गोलंदाजी करतोय तो निलू दादा. पुढील चेंडू स्लोवर चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडतो नो मॅन्स लँड मध्ये. एका धावेवर समाधान मानला तर राहुलला. धाव संख्येत बऱ्याच कालावधीनंतर धाव फलक हलतोय जो पाहायला मिळतो तो साई अंश सुपर किंग संघाचा. धाव संख्या झाली 27. पुढील चेंडू जोरदार मारलेला फटका श्रवणच्या बॅट मधून मॅडी झेल खाली. साधा सोप्पा गच्चाचं यष्टीरक्षण पाहायला मिळतंय ते आपल्याला मयूर कडून. सॉरी क्षेत्ररक्षण. साधा सोप्पा झेल सोडतो तो मयूर. पुढील चेंडू निरुत्तू राहुल जोरदार मारायला प्रयत्न आणि अतिशय सुंदर यष्टीरक्षण पाहायला मिळतं आणि फलंदाज बाद. 7वा हादवा बसतो तो राहुल.
काहीशी पडझड पाहायला मिळते ती साई अंश सुपर किंग संघाची. संघाने नाणेफेकी जिंकली आहे त्यांनी त्वरित मैदानात उतरायचं आहे आणि नवीन आलेला फलंदाज सुनील जाधव. स्लोवर चेंडू अतिशय सुरेख फटका आणि 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 अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण स्वप्नील वाळंज यांच्याकडून संघासाठी एक धाव सेव्ह केली आहे. 3 धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या झाले 31. 3 धावल्यात. पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 7 बाद 31. चला सामना त्वरित फास्ट खेळवा. फुल्ली मॅच आहे. जाम आपल्याकडे वेळ कमी आहे. चला दीप नेटारे फास्ट. आपल्याला पुढील सामना खेळवायचा आहे आणि उद्यासाठी आपल्याला 6 सामने खेळवायचे आहेत म्हणजे आपल्याला फायनल सेमीफायनल 6 षटकांची खेळवता येईल. नवीन षटक घेऊन दीप नेटारे शॉट चेंडू आणि त्याच्यावर प्रहार अतिशय सुंदर फटका पाहायला मिळतोय तो सुनील कडून. खणखणीत दणदणीत षटकार. धावसंख्या यंगस्टार गोलंदाज अंडर 19 चा गोलंदाज दीप नेटारे. शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट चेंडूवर सुनील याला फायदा उठवता नाही आला. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली गणेश तंगणकर अतिशय सुरेख झेल पकडतो तो गणेश तंगणकर आणि संघाला बसलेला कुशल रामदास पाटील. सुरेख गोलंदाजी करतोय तो आपला अंडर 19 चा खेळाडू दीप. पुढील चेंडू जोरदार मारलेला फटका 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 नो मॅच लँड्स मध्ये पडलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव काढण्याच्या नादात फलंदाज होतोय बाद. चला पुढील संघ शुभम पाटील तुम्हीच अंपायरिंग करा. मग कोण आहे दुसरा बघा. बंधू आणि राजू. एक चेंडू द्या. चला कर्णधार संकेत पाटील. चला या